तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची घोषणा केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली आहे। खास करून माननीय देवेंद्रजी या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये राज्यसभेकरता 3 उमेदवार आज जाहीर केले आहे। कालच अशोकराव चव्हाण यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला आणि पक्षाने त्यांचा सन्मान करत माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना राज्यसभेची उमेदवारी ही जाहीर केली आहे। सोबतच राज्याचे अत्यंत महत्वाचे जे आमचं वैद्यकीय सेल आहे 50,000 आरोग्य मित्र ज्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये काम करतात आहे। लिंगायत समाजामध्ये अत्यंत महत्वाचं सामाजिक काम ज्यांचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम त्यांनी केलं आहे असे डॉक्टर अजित गोपछडेजी मागच्या वेळी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती, पण नंतर काही कारणाने त्यांना कमी करावी लागली, त्यांनी विड्रॉ केला। आता त्यांना पुन्हा एकदा पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे। मेधाताई कुलकर्णी या विधानसभेमध्ये सदस्य होत्या आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या आहेत आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे पक्षाकरता पुणे शहर जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे पक्ष संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खास करून अजित गोपछडे, मेधाताई आणि आता अशोक चव्हाणजी या तिघांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे जे प्रश्न देशाच्या सरकारकडे आहे किंवा केंद्रीय स्तरावर प्रलंबित आहे, महाराष्ट्राच्या अनेक विकासाच्या विषयावर आमचे हे 3ही राज्यसभेचे खासदार, कारण आता साधारण निवडणुकी बिनविरोध दिसत आहेत आणि त्यामुळे हे आमचे 3 खासदार आणि महायुतीचे 2 खासदार या सर्वांचं मी जे उमेदवार आहेत त्यांचे सर्वांचं अभिनंदन करतो। चंद्रकांत हांडोरेजी यांचेही मी अभिनंदन करतो, त्यांनी काँग्रेसकडनं त्यांना सीट दिली आहे, त्यांचेही अभिनंदन करतो आणि मला वाटतं की आमचे सर्व हे जे खासदार निवडून येतील हे महाराष्ट्राच्या विकासाकरता केंद्रस्थानावर खूप मोठं काम करतील, राज्यसभेमध्ये महाराष्ट्राची बाजू मांडून धरतील, डेव्हलपमेंट करता खूप काम करतील आणि येणाऱ्या 6 वर्षामध्ये उत्कृष्ट काम करून उत्कृष्ट खासदार म्हणून त्या ठिकाणी या महाराष्ट्राचं नाव उंच करण्याकरता अपेक्षा मी या सर्व येणाऱ्या खासदाराकडनं आणि या उमेदवाराकडनं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमचे उमेदवार अशोकराव चव्हाणजी, मेधाताई कुलकर्णीजी आणि अजित गोपछडेजी यांचं खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप स्वागत करतो। सर, एक आरोप होतोय अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली, मात्र गेली कित्येक वर्ष पंकजा मुंडे त्यांचे नाव येत आहे चर्चेत, मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही। मला असं वाटतं की केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा निर्णय घेतं सर्वांकरता काही ना काही निर्णय हा राखीव ठेवलेला असतो। तर आज जे काही राज्यसभेचे उमेदवार आले आहे पुढच्या काळामध्ये पक्ष हा वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला संधी देत असतं, त्यामुळे अशोकराव चव्हाणांना तर सन्मान केलाच पाहिजे, कारण त्यांची जी काही उंची आहे
जी काही त्यांनी काल काँग्रेस पक्षातनं भाजपमध्ये आले, तर शेवटी सन्मानात राखला गेला पाहिजे ना. त्यांनी ज्या पद्धतीने माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, विकसित भारताच्या संकल्पाला, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला ग्रामस्थांच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर सलाईन लावण्यात सरकारची काही बोलणी सुरू आहे किंवा अपडेट? सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय करण्याच्या स्थितीत आहे असं मला साधारण, कारण मी विधान परिषदेमध्ये आमदार आहे. सरकार जर इतक्या समोर जाऊन विशेष अधिवेशन घेत आहे, कायदा पारित करतायत, मराठा समाजाला आरक्षण देत आहे, तर मला वाटतं आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील मनोज जरांगे पाटलांना की सरकारची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला एकदा समजून घेतलं पाहिजे. सरकारला जो काही 4 दिवस राहिले आता 20 तारखेला, आणि 20 तारखेला 4 दिवस राहिले आहेत. 4 दिवस थोडी सरकारची इतके दिवस झाले वाट बघितली आहे. 4 दिवसात पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. तर 4 दिवसात दोन्ही सभागृहात मला वाटतं मराठा आरक्षणाचा कायदा येईल. त्यातून मराठा समाजाला योग्य आरक्षण मिळणार आहे आणि टिकणार आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं त्यांनी आपल्या तब्येतीवर, आपल्या जीवावर जी काही स्थिती आली आहे ती न करता सरकारने, एकनाथ शिंदेजींनी जो शब्द मराठा समाजाला दिला आहे त्याबद्दलची वाट बघितली पाहिजे. मंत्री नारायण राणे यांनी ट्विट केलंय मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भात. मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाला, त्यामुळे ते काही बडबड करते. मी त्यांना मराठ्यांचा नेता मानत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशा प्रकारची टीका केली तर त्याने मर्यादा ओलांडली, अशा प्रकारचं ट्विट आहे. सर, यालाच धरून जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप देखील करू लागले. मराठा मुद्द्यावरून देखील मात्र राजकीय आरोप नाही, मला वाटतं की ज्या भूमिकेतनं त्यांनी सामाजिक भूमिका स्वीकारली आहे, समाजाला आरक्षण मिळवण्याकरता, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका स्वीकारली आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं आहे, त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय येऊ नये. सामाजिक विषय असला पाहिजे आणि सरकार पूर्ण मदत करत आहे. एकनाथ शिंदे सारखे आमचे मुख्यमंत्री रोज त्यांच्या प्रश्नाला समोर नेते आहे. समाजाला आरक्षण मिळावं याकरता एकनाथ शिंदेजी काम करत आहे, सरकार काम करत आहे, देवेंद्रजी काम करत आहे, अजित पवारजी काम करत आहे. तर मला असं वाटतं की नारायण राणे साहेबांनी जे काही वक्तव्य केलं आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्याला विश्वगौरव, युगपुरुष आणि संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम नेता अशी मान्यता मोदीजींना आहे. मोदीजींना काही चुकीचे वक्तव्य मोदीजीबद्दल करणे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या भावना दुखवणं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं नारायण राणे साहेब म्हणून बोलले असतील.